प्रश्न क्रमांक किती होता आपला? हा ती प्रश्न सुटला होता त्या दिवशी. ठीक आहे, बघा. The sum of two digit natural number is which are the smallest perfect square as well as perfect cube. आता बघा, sum of two digit natural number काय म्हणत आहे? चला बघा, हे काय म्हणत आहे? सम किती पाहिजे म्हणते आपल्याला? सम ऑफ टू डिजिट. आता काय म्हणते त्याच्यासाठी? स्मॉलेस्ट परफेक्ट स्क्वेअर ॲज वेल ॲज परफेक्ट क्यूब. आता असा एक नंबर आहे म्हणते की तो एक स्क्वेअरही आहे आणि एक क्यूब आहे. ठीक आहे, तर त्या तो जो एक नंबर आहे स्क्वेअर आहे आणि क्यूब आहे, त्या दोघा नंबरची काय पाहिजे आपल्याला? बेरीज पाहिजे. काय म्हणताय? सम ऑफ टू डिजिट नॅचरल नंबर. ठीक आहे, आता बघा, 1 स्क्वेअर 10 पर्यंत स्क्वेअर लिहितो. ठीक आहे, सोल्युशन 1 स्क्वेअर 1 2 स्क्वेअर 4 3 स्क्वेअर 9 4 स्क्वेअर 16 7 स्क्वेअर 5 स्क्वेअर 25 6 स्क्वेअर 36 7 स्क्वेअर 49 8 स्क्वेअर 64 9 स्क्वेअर 81 10 स्क्वेअर 100 ठीक आहे. त्याच्यानंतर क्यूब बघा, 1 क्यूब 2 क्यूब 8 3 क्यूब 27 4 क्यूब the cube क्यूब सॉरी 5 क्यूब 100 25 6 क्यूब 216 216 7 क्यूब 343 8 क्यूब 512 9 क्यूब 729 729 8 क्यूब. 2000 आता बघा, असा एक स्क्वेअर सुद्धा असा एक क्यूब सुद्धा की तो दोन्ही सारखाच आहे, फक्त 2 डिजिट बघा. 2 डिजिट किती म्हणत आहे? 2 डिजिट किती म्हणत आहे? 2 डिजिट. तर जसं हा 1 घेतला, 1 मध्ये 2 डिजिट आहेत का? अरे पण 2 डिजिट आहेत का? अरे 1 स्क्वेअर 1 हा डिजिट किती आहेत? 1च आहेत ना. आपल्याला 2 डिजिट पाहिजे. किती डिजिट? 64 मला बघा, 64 आणि 64 कॉमन आहे की नाही रे? म्हणजे आपल्याला स्मॉलेस्ट परफेक्ट स्क्वेअर किती मिळाला? 64 आणि स्मॉलेस्ट परफेक्ट क्यूब किती मिळाला? 64. तर काय म्हणतात? द सम ऑफ टू डिजिट नॅचरल नंबर. आता हा जो आहे यांचे काय म्हणते? सम. 6 + 4 = 10. आन्सर 10 कुठे? पहिला ऑप्शन समजला का? चला बघा, हे क्वेश्चन नंबर 11. ठीक आहे, काय दिलेले? इन ब्रॅकेट 2/3 टू द पॉवर -2 प्लस इन ब्रॅकेट 1/2 टू द पॉवर -1 मायनस 1/3 टू द पॉवर -1. ठीक आहे, आता याला सॉल्व्ह केल्यानंतर काय आन्सर येतो काय करायचं आपल्याला? शोधून काढायचं आहे. अरे समजलं का? हां, चला बघा, तुम्हाला इंडस्ट्रीचा तुम्हाला फॉर्म्युला आठवत आहे का? कोणता वाला? a to the power b a/b होल पॉवर मायनस f इज इक्वल टू, आपण काय करतो? जेव्हा मायनस पॉवर आहे तेव्हा काय करतो? न्यूमरेटर डिनॉमिनेटर मध्ये जातो आणि डिनॉमिनेटर न्यूमरेटर. ठीक आहे, म्हणजे इथे काय होणार? b/a to the power m हा फॉर्म्युल्यानुसार जाणे आहे. समजला का? सगळ्यांची पॉवर काय दिली आहे आपल्याला? मायनस. सगळ्यांची पॉवर काय दिली आहे? निगेटिव्ह. निगेटिव्ह. त्याला आपल्याला करायचं पॉझिटिव्ह करायचं आहे. म्हणजे काय करायचं आहे की जो डिनॉमिनेटर आहे तो कुठे जाणार? न्यूमरेटर मध्ये. ठीक आहे, बघा सोल्युशन 3/2 to the power 2 plus 2/1 plus minus 3/1. समजला का काय केलं? जो हा न्यूमेरिकल आहे काय म्हटलो? a to the power -m. तर यालाच आपल्याला काय करायचं? निगेटिव्ह पॉवरला काय करायचं आहे? पॉझिटिव्ह करायचं. काय करायचे? पॉझिटिव्ह पॉवर. तर कसा करावा लागतो? एवढा समजला? हां, त्याच्यानंतर मला सांगा 3 चा स्क्वेअर किती होईल? 3 स्क्वेअर 2 स्क्वेअर 4 2/1 -3/1. आता तुम्हाला माहिती आहे
बोर्ड मास्टर रूल माहिती आहे का? अरे बोर्ड मास्टर रूल माहिती आहे का? ब्रॅकेट पहिल्यांदा काय सॉल्व करायचा? ब्रॅकेट, त्याच्यानंतर डिव्हिजन, त्याच्यानंतर मल्टिप्लिकेशन, ठीक आहे, मल्टिप्लाय, ठीक आहे, आणि त्यानंतर ऍडिशन, आणि मग सगळ्यात शेवटी सबट्रॅक्शन. आणि माहिती आहे का हा बोर्ड मास्टर रूल? आता सगळ्यात बघा, पहिले सबट्रॅक्शन करून काय ऍडिशन करू. बोर्ड मास्टर रूल म्हणजे पहिल्यांदा काय करा ऍडिशन, नंतर काय करा सबट्रॅक्शन. पहिल्यांदा काय करायला लागेल ऍडिशन करा. आता पहिल्यांदा मला काय दोघांची काय करायची आहे? ऍडिशन करायची आहे, ठीक आहे. आता बघा क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. 9 × 1 या दोघांचं काय करायचं? मल्टिप्लिकेशन. 9 × 1 प्लस आहे तर प्लस, या दोघांचं मल्टिप्लिकेशन 2 × 4, ठीक आहे. त्याच्यानंतर या दोघांचं मल्टिप्लिकेशन 4 × 1 मायनस 3 जसाचा तसा. एवढा समजला का? 9 × 9 प्लस 4 × 8 4 × 4 मायनस 3/1. आता 8 प्लस 9 17/4 मायनस 3/1. आता हे काय दोघांची काय करायची आहे? सबट्रॅक्शन. परत तसंच करा क्रॉस मल्टिप्लिकेशन. 17 × 1 काय केला? त्या दोघांचा मल्टिप्लिकेशन. इथे मायनस आहे तर मायनस. आता ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन 3 × 4 अपॉन ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन काय येणार रे? 4 × 1 समजला? 17 म्हणजे 17 मायनस 4 3 × 12 अपॉन 4 म्हणजे 4. किती उरलं रे? 17 मधून पहिले 5/4. बघा पुढे आहे का 5/4? 5/4 आहे. म्हणजे आपल्या आन्सर 4 5/4. समजला का? अरे समजला का हा? नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 12 बघा काय दिलं आहे इथं? 12 × 13 12 सर काय म्हणताय? 3 to the power 5 × 3 to the power 2 इज इक्वल टू किती? माहिती काढा, ठीक आहे. आता बघा रे तुम्हाला हा सांगितलं होतं इंडेक्सचे फॉर्म्युला बिलकुल लक्षात ठेवा. a to the power m * a to the power n इक्वल टू जेव्हा बेस इक्वल होतात तेव्हा काय लिहायचा? बेस एकच लिहायचा. काय करायची? फॉर्म्युलाची ऍडिशन, फॉर्म्युलाची ऍडिशन, फॉर्म्युलाची ऍडिशन. क्वेश्चन नंबर 1 चा आपला काय होतं रे? पहा लक्ष द्या रे. 3 to the power 5 × 3 to the power 2 इज इक्वल टू किती? हा एवढा आपण काढायचा होता. अरे होता का? हां चला बघा तुम्हाला काय सांगितलं फॉर्म्युला? a to the power m * a to the power n, ठीक आहे. चला लक्ष द्या. आता पहा जेव्हा बेस इक्वल असेल तेव्हा काय करतो आपण? पॉवरची ऍडिशन. काय करतो? पॉवरची ऍडिशन. आता आपल्याला काय दिलंय? 3 to the power 5 × 3 to the power 2 इज इक्वल टू, ठीक आहे. आता याचा बेस समान आहे. अरे बेस इक्वल आहे का? बेस इक्वल आहे किती द्यायचं? एकच द्यायचं. त्याच्यानंतर पॉवरची ऍडिशन म्हणजे 5 + 2 इज इक्वल टू करणार 3 to the power 7. बघा आन्सर कुठे आहे? आन्सर 3. म्हणजे आपला आन्सर काय होणार? आन्सर 3 to the power 7. समजला का? चला बघा क्वेश्चन नंबर 13 काय होता? स्क्वेअर रूट ऑफ क्यूब ऑफ 225 ॲज रिटन ॲज, ठीक आहे. आता काय आपल्याला कसं लिहू शकतो आपण, ठीक आहे. चला लक्ष द्या. आता पहा स्क्वेअर रूट ऑफ क्यूब ऑफ 225. आता मी तुम्हाला काय सांगितलं होतं की जसं समजा एक फॉर्म्युला आहे, ठीक आहे. a to the power m 4 to the power n. याला कसा रीड करायचा? याला कसा रीड होईल? nth power of mth power नाही power नाही रूट होईल ते nth root of m root of a होईल का असा? आता बघा आता मी तुम्हाला सगळ्यांना काय लिहिलं? a लिहिलं. काय लिहिलं? a. n म्हणजे कुठे आपला पहिल्यांदा आहे, ठीक आहे. अरे ऐक ना इथं म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा काय करायला लागेल? जो ब्रॅकेटच्या बाहेर आहे तो पहिल्यांदा रीड करायचा. त्याच्यानंतर ब्रॅकेटच्या आतला सगळ्यात शेवटी जो बेस आहे तो, ठीक आहे. आता इथे काय केलंय? स्क्वेअर रूट ऑफ क्यूब ऑफ. आता मला काही माहित नाही काय म्हटलं त्यांनी? स्क्वेअर रूट कसं लिहितो आपण? 1/2. त्याच्यानंतर क्यूब ऑफ. क्यूब म्हणजे काय लिहितो? पॉवर 3.
डी जो करेक्ट स्क्वेअर रूट ऑफ क्यूब ऑफ स्क्वेअर रूट लिहून दिला माझा अरे लिहिलं का स्क्वेअर रूट त्याच्यानंतर क्यूब ऑफ क्यूब म्हणजे 3 Three. क्यूब पण लिहून दिला त्याच्यानंतर किती लिहायचं आपल्याला 225. 225 ठीक आहे आता बघा याला कसं सॉल्व करायचं त्याचा फॉर्म्युला काय a टू द पॉवर m होल टू द पॉवर n याला सॉल्व केल्यानंतर काय होतो a टू द पॉवर m इनटू n ह्या दोघांची काय होते मल्टिप्लिकेशन होते अरे काय होते आता मल्टिप्लिकेशन आपल्याला काय करायचं ह्या दोघांची मल्टिप्लिकेशन करायची ठीक आहे आता बघा 225 पॉवर 3 इनटू 1 पॉवर 2 आता बघा इथं काय नाही म्हणजे याच्याकडून किती आहे 1 आहे याच्याकडून किती आहे 1 काय करायचं आता बघा दोन फ्रॅक्शनची मल्टिप्लिकेशन करताना न्यूमरेटरची मल्टिप्लिकेशन न्यूमरेटर सोबत डिनॉमिनेटरची मल्टिप्लिकेशन डिनॉमिनेटर सोबत 225 म्हणजे काय होणार 3/1 इनटू 1/2 आणि लिहिलं आहे ना ठीक आहे 3 1 जा 3 त्याच्यानंतर 2 1 जा 2 हा झाला आपला आन्सर म्हणजे यालाच कसं वाचता येईल आपल्याला स्क्वेअर रूट ऑफ क्यूब ऑफ 225 रिटर्न ॲज आन्सर काय आहे आपला आन्सर 1 समज अरे एवढा समजला का ते सांगा पहिले हो याला रीड करता येईल का हो इथे क्वेश्चन नंबर 14 काय म्हणताय सॉल्व म्हणताय ठीक आहे ब्रॅकेटच्या अंदर 3 आहे अजून 3 आहे परत ब्रॅकेटच्या अंदर 3 आहे सॉरी अंडर रूटच्या अंदर 3 अंडर रूटच्या अंदर 3 अंडर रूटच्या अंदर 3 अंडर रूटच्या अंदर 3 आणि याला सॉल्व कसं करायचं याचं सॉल्व करायचं एक फॉर्म्युला काय आहे फॉर्म्युला ठीक आहे सोल्युशन x टू द पॉवर n आणि टू द पॉवर n मायनस 1 या फॉर्म्युल्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे आपल्याला हा ब्रॅकेट सॉल्व करते ठीक आहे हा अंडर रूट सॉल्व करते एवढा समजला का हो लक्षात आहे आता x म्हणजे काय x म्हणजे या जो अंडर रूट जो नंबर आहे तो x म्हणजे आता या हा अंडर रूट किती आहे 3 आहे म्हणून काय दिला 3 आता हा जो n आहे n म्हणजे काय असणार n म्हणजे अंडर रूटच्या अंदर जेवढे अंडर रूट आले त्याचे नंबर काउंट करायचे किती नंबर आले तरी 1 2 3 4 किती आले अरे किती आले 4 ठीक आहे आता त्याच्यानंतर बघा आता x ची व्हॅल्यू समजली आणि त्याच्यानंतर n ची व्हॅल्यू समजली ते काय करायचं इथं पुट करायचं आहे पॉवर मध्ये दिसलं पाहिजे आता पॉवर मध्ये आता चला या व्हॅल्यू काय करायचं आपल्याला पुट करायचं आहे x किती आहे आपला 3 किती आहे 3 आता 3 च्या पॉवर बघा 2 टू द पॉवर n म्हणजे किती आहे 4 त्याच्यानंतर 2 टू द पॉवर n 2 to the power 4 minus 1 चला आता सॉल्व करा 2 चा पॉवर 4 केला याचं काय ते 2 into 2 चा 4 4 into 4 16 किती दिले 16 किती दिले 16 दिले 2 चा 4 कोणता येते 4 and 5 आहे ना इक्वेशन्स आहे हे 5 आहे असं काही हे किती टेन्शन आपला 5 टाइम्स ठीक आहे आणि इथे किती ना 5 5 इथे किती ना 5 आता अजून पुन्हा मध्ये जाईल ना तरी होणार 62 चा 32 62 चा 32 म्हणजे काय होणार 3 to the power 32 हा किती 2 चा पॉवर 5 किती आला रे 2 चा पॉवर किती आला 32 2 चा पॉवर किती 22 मायनस 1 म्हणजे आन्सर होणार 32 मायनस 1 31/32 काय आन्सर आला आन्सर कसं आहे आपल्याला दुसरा ऑप्शन आन्सर फॉर्म्युला काय लक्षात ठेवायचे आपल्याला x टू द पॉवर 2 टू द पॉवर n मायनस 1 अपॉन 2 टू द पॉवर n हा फॉर्म्युला लक्षात ठेवायची गरज आहे आणि बघा x म्हणजे काय घ्यायचं x म्हणजे काय असणार आहे अंडर रूटच्या मध्ये जो पण नंबर असणार तो अंडर रूटच्या मध्ये जो पण नंबर असणार तो त्याच्यानंतर n म्हणजे किती टाइम्स आपल्याला अंडर रूट दिला आहे त्याचे नंबर घ्यायचे एवढा समजलं का चला नेक्स्ट क्वेश्चन बघा चला एक क्वेश्चन नंबर 15 काय म्हणते आता
विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज फॉल्स. आपल्याला काय करायचं आहे, चुकीच्या पर्याय काय करायचं आहे, शोधायचं आहे. काय करायचं आहे, चुकीच्या पर्याय शोधायचं आहे. ठीक आहे. बघा पहिला स्टेटमेंट काय म्हणते, एव्हरी पॉझिटिव्ह नंबर हॅज टू स्क्वेअर रूट्स. एव्हरी, आता बघा ते पहिल्या स्टेटमेंटचं सोल्युशन बघा. ठीक आहे, सोल्युशन हा आता चुका एक बरोबर चुकायचं आहे. एव्हरी पॉझिटिव्ह नंबर हॅज टू स्क्वेअर रूट्स. आता सपोज मी 2 चा स्क्वेअर काढला तर 2 चा स्क्वेअर किती येणार आहे, 4. पण मला माहिती आहे का 2 चा स्क्वेअर 4च आहे का, प्लस 2 चा स्क्वेअर 4 आहे, मायनस 2 चा स्क्वेअर पण आहे मायनस 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 2 इंटू मायनस 2 इज इक्वल टू 4. मायनस मायनस प्लस प्लस आणि 2 टू 4. म्हणजे याचा अर्थ होतोय एव्हरी पॉझिटिव्ह नंबर हॅज 2 स्क्वेअर रूट्स. हा स्टेटमेंट काय आहे, बरोबर आहे. 2 स्क्वेअर रूट आहे ना, पॉझिटिव्ह नंबरचा स्क्वेअर पण 4च आहे, निगेटिव्ह नंबरचा स्क्वेअर पण 4च आहे. म्हणजे हा स्टेटमेंट काय आहे, ट्रू आहे. बरोबर आहे. हो. त्याच्यानंतर स्क्वेअर रूट ऑफ 0 इज 0. आता मला सांगा स्क्वेअर रूट आला 0 चा स्क्वेअर रूट केला तर 0 येईल. हो. हे नाही, म्हणजे हा पण स्टेटमेंट बरोबर आहे. क्यूब रूट ऑफ निगेटिव्ह नंबर इज पॉझिटिव्ह नंबर. आता बघा हा स्टेटमेंट खरा बोलत आहे का खोटा बोलत आहे आपण शोधत नाही. तसं बघा आपण घेतला ट्रू घेतला, तुझं काय केला क्यूब. क्यूब रूट ऑफ निगेटिव्ह नंबर कोणता नंबर कोणता आहे, निगेटिव्ह. तर आपल्याला कोणता क्यूब काढायचा आहे, निगेटिव्ह. म्हणजेच काय होईल -2 इंटू -2 इंटू -2. क्यूब रूट काढता येईल काय करायचं, त्याच नंबरची 3दा मल्टिप्लिकेशन करायचं. मायनस इंटू मायनस प्लस, मायनस इंटू मायनस प्लस, 2 चा 4 मायनस इंटू -2 प्लस इंटू मायनस मायनस 2 4 चा 8. म्हणजे -2 चा क्यूब काय येणार, -8. इथे काय म्हणतात आहे, क्यूब रूट ऑफ निगेटिव्ह नंबर इज पॉझिटिव्ह. म्हणजे हा पॉझिटिव्ह निगेटिव्ह आहे, आपला क्यूब रूट निगेटिव्ह नंबरचा नाही. म्हणजे हा स्टेटमेंट काय आहे आपला फॉल्स. हा स्टेटमेंट काय आहे फॉल्स. म्हणजे आपला आन्सर काय होणार, आन्सर 3. आन्सर 3. समजलं का. हो. क्वेश्चन नंबर 16 काय म्हणते, क्यूब ऑफ 4th रूट ऑफ 81 इज रिटन ॲज. ठीक आहे. आता बघा तुम्हाला काय सांगितलं होतं की जो सुरुवातीला पहिला वर्ड आहे काय दिला आहे, क्यूब. काय करायचा, क्यूब आहे तुम्हाला काय लिहायचा, क्यूब. त्याच्यानंतर 4th रूट ऑफ 81 इज 81 लिहिला आणि काय म्हणताय 4th रूट. काय म्हणताय आपल्याला 4th लिहिला काय 4th. एवढा समजला का, एवढा समजला. आता बघा इथं कोणतं फॉर्म्युला लागवलं आपल्याला, a to the power n into a to the power n. ठीक आहे, सॉरी a to the power n whole to the power n. याला आपण काय लिहितो, a to the power n into a to the power n. आता मला बघा अरे जी पॉवर म्हणजे काय होणार, मल्टिप्लिकेशन. इथं काय म्हणजे इथे काय राहतो 1. म्हणजे याची मल्टिप्लिकेशन कशी होणार, हा याची मल्टिप्लिकेशन आहे करू, याची मल्टिप्लिकेशन आहे करू. आता मला सांगा हा 81 आहे, 81 कोणाचा स्क्वेअर आहे, 9 चा. ठीक आहे, 9 चा स्क्वेअर 81 आहे. 9 कोणाचा स्क्वेअर आहे, 3 चा. 3 चा स्क्वेअर 9 आहे. तर जर मी 3 स्क्वेअर इंटू 3 स्क्वेअर केलं 81 होणार का, अरे 3 स्क्वेअर इंटू 3 स्क्वेअर केलं 81 होणार का, होणार ना. हो. 9 सॉरी 3 इंटू 3 इंटू 3 इंटू 3 म्हणजे हा स्क्वेअरचा याचा झाला, हा स्क्वेअरचा याचा झाला. म्हणजे 3 ला मी असं लिहू शकतो. म्हणजे मी हा 81 ला मी असं लिहू शकतो का, पहा 81 कोणाचा स्क्वेअर आहे, 9 चा स्क्वेअर. आणि 9 कोणाचा स्क्वेअर आहे, 3 चा स्क्वेअर. जर मी 3 स्क्वेअर दोनदा लिहिलं म्हणजे 3 स्क्वेअर म्हणजे 3 इंटू 3, हा 3 स्क्वेअर म्हणजे 3 इंटू 3, 9 इंटू 9, 9 9 चा 81. हे आपल्याला मिळालं 81 मिळाला का. एवढा समजला का, काय केलं आपण, अरे एवढा समजला का. मी ह्या 81 ला कसं लिहितो, ह्या पद्धतीने. ठीक आहे, बघा म्हणजे 3 इंटू 3 इंटू 3 इंटू 3 टू दी पॉवर 4 होणार का, नाही असं नाही. 3 टू दी पॉवर 4 हाफ पॉवर 4 होल रेस्ट टू दी पॉवर 3 होणार. आता बघा याला पण सेम नावाचा फॉर्म्युला लागणार की नाही, म्हणजे कसं सोडवणार हा 3 काय म्हणजे काय आपण निवड
कॅन्सल अरे होणार की नाही होणार हो. नाही याची बरोबर करायला पॉवर राहिला म्हणजे काय होणार 3 to the power 3 3 to the power 3 म्हणजे 3 ची व्हॅल्यू किती आहे 27 3 ची पॉवर किती आहे 27 आन्सर 2 आन्सर 27 समजला का हो. समजला का हो. चला बघा काय दिलं आपल्याला क्वेश्चन positive integer n is such that 2 to the power 8 plus 2 to the power 11 plus 2 to the power n is perfect square then n is ठीक है आपको सूत्र कधी विचारला आहे MTSC 2018 आठवलं विचारलंय का कधी विचारलंय 2020 चला लक्ष द्या now फिर पॉजिटिव इंटीजर a पॉजिटिव इंटीजर काय आहे n आहे ते is such that 2 to the power 8 plus 2 to the power 11 plus 2 to the power n is आता लक्ष द्या सोल्युशन बघा काय दिलं आपल्याला 2 to the power 8 plus 1 to the power 11 plus 2 to the power n याला काय करायचं आपल्याला सॉल्व करायचं आहे ठीक आहे आपल्याला हा n ची व्हॅल्यू काढायची आहे काय करायची आहे n ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे ठीक आहे सगळ्यात आधी ह्या नंबर्स मध्ये कोणाचा सगळ्यात स्मॉल इंटीजर्स आहे सॉरी स्मॉल पॉवर आहे आता बघा यांची पॉवर लिहा 8 11 आणि n आता बघा याचा पॉवर किती आहे 8 याचा पॉवर किती आहे 11 याचा पॉवर आपल्याला माहिती आहे का नाही आता हा संक्रम दिलाय आपल्याला असं वाटतं की थोडा थोडा इन्क्रीज होऊन राहिलाय म्हणजे आपल्या सगळ्यात आधी स्मॉलेस्ट पॉवर कोणाचा आहे याचा आणि 8 स्मॉलेस्ट पॉवर आहे हो. तर याला काय करायचं आपल्याला कॉमन घ्यायचं काय करायचं आहे कॉमन घेतला आपण घेतला का त्याच्यानंतर जर आपण याला कॉमन घेतलं त्याच्या आतमध्ये काय असायला पाहिजे आता जर मी 2 to the power 8 ने जर मी याला मल्टिप्लाय केलं ठीक आहे सॉरी डिवाइड केला तर होणार 2 to the power 8 upon 2 to the power 8 होणार का प्लस 2 to the power 11 upon 2 to the power 8 प्लस 2 to the power n upon 2 to the power 8 आता बघा रे 2 वन 4 दोघांचे पॉवर सेम आहे तर मध्ये ना इथं त्याच्यानंतर हा जो येत आहे पॉवर सेम आहे वर गेल्यानंतर होणार e2 नंतर काय होणार हा प्लस आहे तर काय होणार मायनस तर होणार की नाही म्हणजे याला कसं लिहिता येईल असं 1 प्लस हा काय होणार 2 to the power 11 into 2 to the power minus 8 plus हा काय होणार 2 to the power 8 into 2 to the power 8 होणार का आता तुम्हाला एक फॉर्म्युला माहिती आहे कोणता वाला a to the power m into a to the power n is equal to a to the power m minus n बरोबर माहिती आहे ना मला फॉर्म्युला हो. आज मी लागणार आज आपण इथं अप्लाय केलाय की नाही आहे हो. 2 to the power 1 plus 1 बेस कॉमन आहे हो. एकदाच लिहायचं पुढीला काय होते यांची सबट्रॅक्शन 11 minus 8 प्लस काय होणार पॉवर n आता मध्ये 8 असं मायनस आहे ठीक आहे कारण की हा डिनोमिनेटर मध्ये दिला न्यूमरेटर मध्ये दिला ठीक आहे मायनस 8 होणार का असा हो. त्याच्यानंतर बघा तर 1 2 to the power 8 upon 1 plus 2 to the power 3 plus 2 to the power n minus 8 होणार काय एवढा हो. त्याच्यानंतर एक लिस्ट आहे 2 to the power 8 संत करा ना हा काय होणार 1 प्लस तुमचा क्यू किती आहे 8 प्लस 2 to the power n minus n 8 8 minus 8 एवढा झाला आता बघा 2 to the power 8 1 plus 8 9 plus 2 to the power n minus 8 अरे आहे का हो. तर बघा आता आपल्याला n ची व्हॅल्यू फाइंड करायची काय करायची आहे n ची व्हॅल्यू काय करायची आहे फाइंड आउट तर ह्या ऑप्शन मधून आपल्याला एक ऑप्शन इथे काय करायचं आहे पुट करायचं आहे काय करायचं आहे पुट करायचं तो काय पाहिजे म्हणते परफेक्ट स्क्वेअर पाहिजे काय पाहिजे म्हणते परफेक्ट स्क्वेअर आता जो पण नंबर मी तो पुट करेल सपोज आता 2 चा पॉवर किती पुट केला मी 6 पुट केला 6 minus 8 काय होणार -2 येईल काय येणार -2 येणार की नाही
तर हा परफेक्ट स्क्वेअर बनणार का? बनणार का? ना का बनणार ना? -2 -2 चा स्क्वेअर किती येणार रे? 1 हा नाही, हा ऑप्शनच नाही यूज. ठीक आहे, नाही तर बसणार. त्याच्यानंतर 8 मध्ये त्याला 0. जर 8 मधून 8 आपण मायनस केला तर काय होणार? 0. आता जर याच्यामधून 0 तर व्हॅल्यू काय होते? 1. म्हणजे हा पण पर्याय कॅन्सल कर. त्याच्यानंतर हा 8 परफेक्ट स्क्वेअर. जर इथं 10 क्यूब केला तर 2 to the power 10 minus 8 किती होणार? 2 to the power 2 4 4 plus 9 किती होणार? 9 plus 4 13. परफेक्ट स्क्वेअर आहे का 13? तर 13 परफेक्ट स्क्वेअर आहे का? ह्या 9 सोबत याचा ॲडिशन करायचं आहे आपल्याला. 13 परफेक्ट स्क्वेअर आहे का? नाही, म्हणजे हा पण चूक. ठीक आहे, आता उरला 12. आता 12 चा बघा. -8 काय होणार? 9 plus 12 minus 8 4. 2 चा पॉवर जसा 4 दिला होता म्हणजे 2 च्या पॉवर 4 म्हणजे 2 ची किती मल्टिप्लिकेशन? 4 टाइम मल्टिप्लिकेशन. 2 to the 4 2 to the 4 4 to the 16 आणि इथे किती येणार? 60 9 plus 60 16. 9 plus 16 हा काय आहे? 25 कोणाचा स्क्वेअर आहे? 5 चा. 5 चा. म्हणजे आपल्याला काय पाहिजे होता? परफेक्ट स्क्वेअर पाहिजे होता. काय पाहिजे होता? परफेक्ट स्क्वेअर. जर इथं आपण किती पुट केला? 12 पुट केला तर परफेक्ट स्क्वेअर मिळाला का आपल्याला? म्हणजे आपल्या आन्सर काय होणार? 4. आपल्या आन्सर काय होणार? 12. एवढा समजलं का? हो. चला बघा, क्वेश्चन नंबर 8 काय दिला आहे? क्यूब रूट ऑफ 10 to the power 3 plus 3 into 10 चा स्क्वेअर प्लस 3 into 10 plus 1. आता जर पाहला गेला हा एका याच्या फॉर्म्युला दिलाय. कोणाचा फॉर्म्युला दिलाय? जर येत असेल तर इकडे बघा. फॉर्म्युला कोणाचा दिला आहे? a cube plus b cube. नाही, a cube plus b cube नाही. a plus b cube. ठीक आहे, काय? a cube plus 3a square b plus 3ab square plus b cube. हा आहे तुमचा a plus b cube चा फॉर्म्युला. ठीक आहे, आता बघा काय दिलं इथं. आता तुमची इथली व्हॅल्यू काय झाली रे? a म्हणजे झाला तुमचा 10 प्लस b म्हणजे काय झाला? 3 म्हणजे झाला 1. माहिती दिसत आहे ना? b क्यूब म्हणजे 1 आहे. म्हणजे आपल्याला काय झालं? b 1 झालं. ठीक आहे, आता याला फॉर्म्युला मध्ये तर आपल्याला काय दिलं आहे? 10 क्यूब प्लस 3 into 1 स्क्वेअर into 10 प्लस 3 into a म्हणजे 1 10 स्क्वेअर प्लस 20 1 क्यूब. ठीक आहे, 10 क्यूब किती होते आपल्याला? अरे हा फॉर्म्युला कोणाचा सांगितलं तुम्हाला मी? फॉर्म्युला कोणाचा आहे? हा जो एवढा जो मी फॉर्म्युला कोणाचा आहे? 10 plus 1 होल क्यूब चा आहे. आहे का? हो. म्हणजे मला सांगा की 10 plus 1 11 क्यूब चा आहे ना? हो. हे आन्सर किती आले आपले? 11. आपल्याला 30 फाइंड करायचे ना? मी आन्सर 3 आहे तरी अजून समोर सोडवायची गरज आहे का? नाही. एवढंच राहतं. म्हणजे हा जो आपल्याला फॉर्म दिला होता हा कोणाचा फॉर्म आहे तो चेक करायचा. ठीक आहे, आता समज बघू. आता जसं आपण याला सॉल्व्ह केला इन केस म्हणजे याचा अर्थ असा होणार क्यूब रूट ऑफ 10 plus 1 2 क्यूब ने क्यूब काय होणार? कॅन्सल. क्यूब ने क्यूब काय होणार? कॅन्सल. काय होणार? 10 plus 1 10 plus 1 काय होतं? 11. 11 काय आपला आन्सर आहे. त्याचा आन्सर काय होणार? आन्सर 3. आन्सर 3. समजलं का? हो. क्वेश्चन नंबर 90 काय म्हणते? क्यूब रूट ऑफ 0.512. ठीक आहे, 512. आता मला सांगा रे 512 कोणाचे क्यूब आहे? 7 हे नंबर दिसून राहिले. कोणाचे क्यूब आहे? 8 8 चा क्यूब किती आहे? 8 into 8 into 8 512.
पण आपल्याला काय दिलाय क्यूब रूट ऑफ 0.812. तुम्हाला सांगा की बघा एका सेकंदानंतर पॉइंट असला आपल्याला काय करायचं आहे क्यूब म्हणजे जी पण संख्या येणार पॉइंटच्या तर किती संख्या येणार 3. जर 0.08 आहे किती संख्या आहे 2 याला क्यूब आहे 2 म्हणजे किती येणार 6 म्हणजे किती सेकंदानंतर पॉइंट येणार 6 1 2 3 4 5 6 अरे येणार की नाही येणार सपोज आता मला 0.8 चे क्यूब काढायचे म्हणजे काय येणार 0.512 जर सपोज 0.08 चे क्यूब काढायचे म्हणजे काय येणार 0.12351 बरोबर का जर सपोज 0.008 चे क्यूब काढायचे 1 2 3 आणि बघा 3 चा 9 म्हणजे किती सेकंड पॉइंट येणार 9 1 2 3 4 5 6 7 8 9 1 2 3 1 2 3 512 तर आपल्याला काय विचारलंय रे 0.12 चं विचारलंय ठीक आहे म्हणजे हा कोणता क्यूब आहे 0.8 चा क्यूब रूट ऑफ 0.512 अरे दिलाय की नाही म्हणजे हा क्यूब कोणाचा आहे आपला 0.8 क्यूब क्यूब होणार कॅन्सल काय उरला 0.8 म्हणजे आपला आन्सर काय होणार 0.8. क्वेश्चन नंबर 20 काय म्हणते क्यूब रूट ऑफ 6859. आता बघा हा क्यूब रूट कोणत्या संख्येचा आहे तो काय करायचा आहे आपल्याला शोधणे ठीक आहे. आता जर तुम्ही बघत असाल तर याचा युनिट प्लेस मध्ये काय दिसत आहे आपल्याला नाही. तर आपल्याला आता बघायचं आहे की कोणत्या संख्येचे युनिट प्लेस मध्ये नाही येते. आता जसं आपण 30 चा क्यूब घ्यायला घेतला 3 चा क्यूब किती येते पहिल्यांदा बघा 3 क्यूब 27 म्हणजे याच्या युनिट प्लेस मध्ये किती येणार 7 पण जिथे जिथे 3 आहे म्हणजे हे पर्याय काय होणार आपले कॅन्सल ठीक आहे. आता बघा आता इथे काय आहे 9 आहे. आता जसं 9 चा क्यूब घ्यायला गेला तर 9 चा क्यूब किती आहे 729. आता याच्या युनिट प्लेस मध्ये 9 आहे तर आपल्याला युनिट प्लेस मध्ये किती पाहिजे 9च पाहिजे आणि इथं पण किती आहे 9 आहे. आता मला सांगा 19 चा क्यूब किती आहे रे 19 क्यूब 68 59 90 क्यूब किती आहे 68 59 तर आपल्याला इथे लिहिते क्यूब रूट ऑफ 6859 is equals to 29. क्यूब रूट ऑफ 19 क्यूब क्यूब कॅन्सल काय झाला काय उरला 19 कॅन्सल करणार 90 समजला का हो समजला का हो